बोलत असताना शेजारी आज संदीप देशपांडे देखील होते, आज शिवाजी महाराज. नाही मला माहिती. रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य काल त्यांनी केलं की विलासरावांच्या आठवणीतल्या त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला. तो सुद्धा होट चोरी करत होता. तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता. तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता. प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो. असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा. साहेब, काल तुम्ही ठाण्यात होतात आणि काल ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात होते. रोड शो झाला. त्यांनी एक विधान केलं आहे की कोरोनाच्या काळात आम्ही पीपी किट घालून रस्त्यात हॉस्पिटलमध्ये गेलो. काही लोक घरात मास्क लावून माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करोना झाल्याचं नाटक केलं होतं प्रसिद्धीचं. त्यांना काही करोना वगैरे झालेला नव्हता. आमची पक्की माहिती आहे. सरकारमध्ये आम्ही होतो. रिपोर्ट आम्ही मागवले होते. बनावट रिपोर्ट तयार केले, जशी बनावट शिवसेना केली तशी. आणि पीपी किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत होते, दाखवत होते. हे अशी सोंगढोंग तुम्ही आतापर्यंत करताय. कळलं? माननीय उद्धव साहेबांनी करोना काळात काय केलं हे अख्ख्या जगाला देशाला माहिती आहे ना. जगाने दखल घेतली. मग धारावी असेल, मुंबई, जगाने दखल घेतली. वर्ल्ड WHO जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. आता जागतिक आरोग्य संघटनेत तर शिवसैनिक नाही आहेत ना. नाहीत ना. जर तिकडे तुम्हाला पैसे देऊन रिपोर्ट बदलता आला असता तर तुम्ही बदलला असता. ते तुम्हाला जमलं नाही. पण जागतिक आरोग्य संघटना, न्यूयॉर्क टाइम्स, त्यानंतर लंडन टाइम्स, या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये करोनात राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे काम करतायत ह्याच्यावरती माहिती दिलेली आहे. मोदींनी कौतुक केलंय स्वतः. हे काय सांगतात, हे यांना काय करोना वगैरे अजिबात झालेला नव्हता.